नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्यासाठी आता 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. आणि अशामध्येच ज्या लाडक्या बहिणीचे पती हयात नाहीत किंवा ज्या मुलींचे वडील हयात नाहीत किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, अशामध्ये ई-के-वाय-सी करत असताना त्यांना वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबर व्हेरिफिकेशन करताना अडचण येत होती. ही अडचण लक्षात घेऊनच शासनामार्फत एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि महिलांचे पती वारलेले आहेत किंवा ज्या मुलीचे वडील वारलेले आहेत, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशी करायची यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या सूचनांचं पालन करूनच तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या महिलांचे पती नाहीत किंवा ज्या मुलीचे वडील वारलेले आहेत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशी करायची आहे. आता यापूर्वी काही महिलांनी त्यांच्या घरामधील दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरून ई-के-वाय-सी केलेली आहे. परंतु तशा प्रकारे ई-के-वाय-सी करायची नव्हती, कारण शासनाकडून अशा महिलांसाठी कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. परंतु काल म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की या महिलांनी ई-के-वाय-सी कशी करायची. चला तर मग पाहूयात की जी-आर काय आहे आणि के-वाय-सी कशी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 18 नोव्हेंबर 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत. यामध्ये कधीपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे? 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी काय करायचं आहे, अगोदर स्वतःची के-वाय-सी करायची आहे आणि वडील किंवा पतीचा आधार कार्ड नंबर या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र हे त्यांच्या संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी. म्हणजे तुम्हाला फक्त तुमची स्वतःची के-वाय-सी करायची आहे आणि त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र हे तुम्हाला संबंधित तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे. चला मग पाहूयात की ई-के-वाय-सी कशी. प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक मार्क करून तुम्हाला ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि एवढी स्टेप तुम्हाला पूर्ण करायची आहे. ज्या महिलांचे पती हयात नाहीत, ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी फक्त एवढीच एक स्टेप पूर्ण करायची आहे. तुमचंच फक्त आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड टाकण्याची आवश्यकता नाही आणि एवढं केल्यानंतर तुम्हाला संबंधित तुमच्या अंगणवाडी सेविकांकडं त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा जो काही आदेश आहे तो त्याची सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी तुम्हाला जमा करायची आहे. तर अशा प्रकारे ज्या महिलांचे पती हयात नाहीत, ज्या महिलांचे वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा प्रकारे त्यांनी के-वाय-सी करायची आहे. के-वाय-सी करत असताना तुम्हाला काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या लाडक्या बहिणीसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा.